विजन फाउंडेशन व न्यूजीविडो सीड्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कापसाची उच्च घनता लागवड प्रणाली प्रकल्प या कार्यक्रमाचा आज इथं आपण जांभळे सरांच्या मिलिंद जांभळे सरांच्या शेतावर प्रात्यक्षिक पण पाहिलं आणि आपण आदरणीय डॉक्टर माई सरांचं प्रत्यक्षात आपण मार्गदर्शन पण ऐकलं। तर आजच्या त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे सर्वांचे गुरु, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे एक काय म्हणतात त्याला देव म्हटलं तरी चालते। जेव्हा आपण शेतकरी केव्हाही बोलवा त्यांना ते आपल्याला मार्गदर्शनाकरता हजर असतात असे आमचे सर्वांचे आदरणीय डॉक्टर श्री माई सर, त्याचप्रमाणे इथे आपले निजोडीचे प्रवीण दुरतकर साहेब, डॉक्टर सुरेश नेमाडे साहेब, डॉक्टर प्रमोद मकरजी आणि माननीय मिलिंद जांभळे सर, शेतकरी ज्यांच्या शेतावर आपण कार्यक्रम घेतलेला आहे, विजय निवल सर, त्यांचं सुद्धा आम्ही नेहमी पेपरमधून विश्लेषण ऐकत असतो, डॉक्टर अंजली गहिरवाल मॅडम, त्याचप्रमाणे इथं असलेले सर्व प्रगतिशील शेतकरी आणि इथे असलेले बाकी सर्व आपले सर्व शेतकरी मित्र। माझा आमचा सुद्धा एक हाय डेन्सिटीचे जे उच्च घन लागवड पद्धतीचा प्रकल्प आमचा यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि वर्धा ह्या 3 जिल्ह्यामध्ये 2400 एकरावर सुरू आहे आणि या 2400 एकरापैकी 60 हेक्टर म्हणजे 150 एकराचा प्रोग्राम जो आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजीमध्ये सुद्धा आहे। ते घाटंजीतील आम्ही काही प्रगतीशील शेतकरी सुद्धा सरांच्या मार्गदर्शन ऐकण्याकरता इथे बोलावलेले आहे। आता आपल्याला उच्च म्हणजे याच्याबद्दल SDPH बद्दलचं आपल्याला मार्गदर्शन माई सर पण करणार आहेत आणि डॉक्टर निवाडे सरांनी पण आपल्याला दिलेलं आहे। आता मला निवड सरांनी जे सांगितलं की मार्केटिंग बद्दल सांगा, त्यामुळे मी त्याच्याबद्दल न बोलता एक फक्त एवढं सांगेन की ही जी निजोडीची जी अर्मिता व्हेरायटी जी आहे, ॲक्च्युली माझं सुद्धा इथे कोंडाळीला स्वतःचं शेत आहे आणि आमचा एक प्रोजेक्ट आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीचा। तो साधारणतः आमचा 15-16 हजार शेतकऱ्याचा एक प्रोजेक्ट आहे। तर हा तर सिटी म्हणजे SDPHचा हा तर केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने चालता, परंतु एक आमचा एक सिटीचा एक स्वतःचा प्रोग्राम नेहमी चालतो। तर आम्ही या 3 वर्षापासून यांचं हे अर्मिताचं प्रोजेक्ट घेतलं होतं। मी ते माझ्या शेतावर घेतलं पहिल्यांदा। त्या शेतावर निश्चितच मला आम्ही एक सूरजची एक व्हेरायटी घेतली होती आणि अर्मिताची व्हेरायटी। तर अर्मिताच्या व्हेरायटीचं मला मी स्वतः घेतलं, मला जवळ 11 क्विंटल एकरी झालेला आहे। सूरज मात्र अजिबात ते इतकं नुकसान झालं तर ते आता मी न बोललेलंच बरं। तर खरोखर हे SDPHचं अत्यंत उत्तम अशी एक पद्धत आहे उत्पादन वाढण्याकरता, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। त्यानंतर मार्केटिंगबद्दल सांगायचं म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला 2-3 वर्षापूर्वी कापसाचे भाव 11,000 भेटले होते। आपण 2011 मध्ये सुद्धा 10-11 हजारचे भाव होते आणि बाकीचे 2 वर्षापूर्वी सुद्धा 10, 11, 12, 13 हजारावर भाव गेले होते। त्याच्यानंतर मागच्या वर्षी 8,000चे भाव आले, यावर्षी सुद्धा 7,000च्या आसपासच भाव चालू आहे आणि 7,520 रुपये जे आहे ते केंद्र शासनाचे सपोर्ट प्राईस आहे। त्यामुळे साधारणतः कापसाचे जे दर आहेत ते 7,000 ते 7,500 ते 8,000 या दरम्यानच राहण्याची मला स्वतःचं माझं एक एकंदरीत विश्लेषण केलं असतं असं वाटते। त्याला कारण सुद्धा महत्त्वाचं एकच आहे, एक तर म्हणजे राष्ट्रीय जे जागतिक पातळीवरचं उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे। वास्तविक पाहता जागतिक पातळीचं उत्पादन आणि खपत ज्याला डिमांड पण वाढलेली आहे, तरी हे सर्व दोघांचं सुद्धा एकंदरीत मेळ जरी पाहिला तो भाव वाढायला पाहिजे, परंतु वाढतच नाही आहे भाव। त्याला कारण म्हणजे इंटरनॅशनल मार्केट जे आहे 72 सेंटवर आलेलं आहे। 72 सेंट म्हणजे जे सध्या आपल्या देशाचे भाव 56,000 रुपये खंडी आहे, ते जर इम्पोर्ट करतो म्हटलं तर त्यांना 45-46 हजार रुपये खंडीत पडते। पण ते 11% इम्पोर्ट ड्युटी असल्यामुळे ते साधारणतः 52-53 हजारामध्ये पडते। त्याच्यामुळे जवळपास 25 ते 30 लाख गाठीचे इम्पोर्टचे सौदे पण झालेले आहे, 20-22 लाख गाठीचे इम्पोर्ट पण झालेलं आहे। वास्तविक पाहता काय असते आपल्याला माहीत आहे, जेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या घरात कापूस येतो किंवा कुठलाही माल येतो तेव्हा कुठलं तरी इम्पोर्ट करायचं आणि मार्केट पाळायचं, ही सुद्धा त्याच्या मागची भूमिका असू शकते।
परंतु आता उपाय नाही आहे, कारण शेवटी हा नॅशनल इंटरनॅशनल मार्केट असल्यामुळे त्या मार्केटवर कापसाचे दर अवलंबून असतात। एक महत्त्वाची गोष्ट चांगली आहे की सरकीचे दर चांगले असल्यामुळे कापसाचे दर जे आहेत ते सध्या टिकून आहेत, नाहीतर आपल्याला CCI 7,520 रुपयाचा भाव आहे, तो एक सपोर्ट चांगला असल्यामुळे 7,500 पेक्षा भाव जवळपास चांगल्या कापसाचे कमी होणार नाही असं मला वाटते। दुसरी गोष्ट म्हणजे जसं आता डॉक्टर माई सरांनी पण सांगितलं की आता दिवस आले आपल्या कापसाच्या पॅरामीटरवर। नुसतं आता काय करतो आपण, कापूस म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण, जर रुईचं प्रमाण जर पाहिलं तर एका रुईचं 40% पण आहे आणि 32% पण आहे। ऊसाचा भाव कसा FRP शुगरवर असतो, दुधाचा भाव फॅटवर असतो, कापसाचा भाव मात्र 1,00,000 कोटी रुपयाचा व्यवहार आहे, परंतु अंधीच व्यवहार आहे। जर आपण पाहिलं स्वातंत्र्यापूर्वी 1962-65 पूर्वी कापसाचे दर असेच होत होते। आता कधी मला माहिती आहे, हाताखाली हात अंगठा करून तो आपला व्यापारी आपल्याला त्या सांगत होता हे किती हे दर, शेतकरी म्हणायचं ठीक आहे देऊन द्यावा जे काही दर असेल। त्यानंतर मोनोपोली कॉटन प्रोक्युरमेंट स्कीमने कापसाचे दर केले, त्यानंतर आता जे सपोर्ट प्राईस केल्यामुळे ॲटलिस्ट आपल्याला मोठा एक आधार बसलेला आहे। त्यामुळे ॲटलिस्ट 7,500चा जरी दर टिकून राहील मला असं या प्रसंगी असं वाटते, कारण आपल्याला एकंदरीत कापसाचा आता कारण कापूस पिकवला आपण, पण विकाव कसा हा एक प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे। तर माझा जो एक साधारणतः मला असं वाटते की 7,500-8,000 रुपये 7,000 रुपये असा एक जर मी 7,500चा जर पाहिलं म्हणजे मिनिमम 7,000 मॅक्झिमम 8,000 या पिरियडमध्ये कापसाच्या क्वालिटीप्रमाणे फक्त कापसाचे भाव चढ उतार थोडासा डिमांड सप्लायप्रमाणे भाव होत राहतील। 2-3-4 महिन्याचा हा सीझन असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण आपला विचार करून कापूस विकावा। 8 दिवस ठेवून कापूस अर्थ नाही, कारण मला वाटते मागच्या वर्षी फार लोकांनी कापूस ठेवलेला होता। जो 2 वर्षापूर्वी कापूस ठेवला तो मागच्या वर्षी विकला, पुष्कळ लोकांनी मागच्या वर्षी कापूस विकला, जो शेवटी 8,000 भाव आले त्यावेळेस विकला नाही, शेवटी 7,500 विकला। तर अशी परिस्थिती होऊ नये म्हणून प्रत्येकाने जो कापूस विक्री करतानाचा आपला स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे थोडा अभ्यास करून निर्णय घ्यावा, या प्रसंगी मला एवढं सांगायचं वाटते। आणि मी माझे 2 शब्द संपवतो।